दिनानिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद स्मारकाला अभिवादन केलं। चिमूर हे गाव 16 ऑगस्ट 1942 रोजी देशात सर्वात आधी ब्रिटिशांच्या गुलामीतून मुक्त झालं होतं। 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलनाचा बिगुल फुंकल्यानंतर केवळ एका आठवड्यानंतर 16 ऑगस्ट रोजी चिमूर इथं स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली। चिमूर हे गाव देशातील स्वतंत्र होणारं पहिलं गाव ठरलं। भारत छोडो आंदोलनातून प्रेरणा घेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ही क्रांती घडवून आणली होती। चिमूरच्या लोकांनी इंग्रज फौजदार आणि काही शिपायांना बंदिस्त करून ही भूमी 3 दिवस स्वतंत्र ठेवली। यानंतर चिमूरमध्ये मोठा रक्तपात झाला। 16 वर्षीय बालाजी रायपूरकर या तरुणानं छातीवर गोळ्या झेलून बलिदान दिलं। या धाडसी लढ्याचं महत्त्व इतकं होतं की बर्लिन इथून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनीही रेडिओद्वारे चिमूर स्वतंत्र झालं अशी घोषणा केली होती। पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी स्वातंत्र्य सैनिकांचाही त्यांच्या घरी जाऊन सन्मान केला। भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय नौदलातर्फे